नमस्कार. आषाढाच्या पहिल्या दिवशी स्मरण कालिदासाचे. आषाढाच्या पहिल्या दिवशी स्मरण कालिदासाचे. विश्व मंदिरी अतुलनीय या संस्कृत महाकवीचे. अद्वितीय अन अलौकिक ही लेखन उपासना. महाकाव्य अन नाटक लेखन ही अक्षर साधना. ऋतुसंहार कुमार संभवम रघुवंशम मेघदूतम. मालविकाग्निमित्रम विक्रमो वंशीय अभिज्ञान शाकुंतलम. उपासना काली मातेची नावही कालिदास लिहिले. काव्यप्रतिभा लेखन प्रज्ञेचे उत्तुंग वरदान लाभले. देववाणी ही संस्कृत भाषा प्रचलित त्या काळी. भुरळ घालिते अनेकांना लिहिल्या जाती काव्य ओळी. व्याकुळ झाली यक्षाची पत्नी अलका विरहाने. मेघालाच हा दूत बनवितो निरोप देई प्रेमाने. काव्यकृती या 7 असती जणू कामिनीचे अलंकार. कर्णभूषणे बाजूबंद कंकणे गळ्यात शोभिवंत हार. वाल्मिकी रामायणाचा आधार काव्य रघुवंशम. शिवपार्वती प्रेमाचे वर्णन काव्य कुमार संभवम. ऋतुचक्राचे विभ्रम पाहुनी कालिदास भुलला. विविध ऋतूंच्या सौंदर्यांनी काव्य लिहू लागला. अजरामर हे नाव जाहले साऱ्या जगात सर्वत्र. अजरामर हे नाव जाहले साऱ्या जगात सर्वत्र. मेघाला कुणी दूत बनवितो देतो संदेश प्रेमपत्र. अहो मेघाला कुणी दूत बनवितो देतो संदेश पत्र. नमस्कार. हे होतं कालिदासावरील स्वरचित काव्य. हा व्हिडिओ आपण स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऐकलात. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमचा अभिप्रायही नोंदवा आणि लाईक करून परिचितांना अवश्य पाठवा. कालिदास एक थोर कवी. त्याच्या जन्माविषयी अनेक संशोधकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत आणि आपल्याला ती वाचायला मिळतात. काही ठिकाणी हा गुराख्याचा मुलगा होता. काही ठिकाणी आपल्याला असाही उल्लेख मिळतो की धर्मानंद नावाच्या ब्राह्मण परिवारात ह्याचा जन्म झाला. लग्नानंतर 15-1 वर्ष गेली तरी त्यांना अपत्यप्राप्ती नव्हती. म्हणून त्यांनी काली देवीची उपासना केली आणि पुढे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. अतिशय सुंदर दिसायला असलेला हा मुलगा आणि आवाजही गोड होता. गीत गात असे असं त्याचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. पण खूप लहान वयातच त्याचे आईवडील वारले आणि गावकऱ्यांच्या सान्निध्यामध्ये हा लहानाचा मोठा झाला. शिक्षणापासून वंचित राहिला. तो अशिक्षित होता असंही आपल्याला वाचायला मिळतं. एकदा आपल्याला कथा म्हणजे ह्या आख्यायिका आहेत. कुणी काही लिहिलेलं आहे त्या वाचनात येतात. एक आख्यायिका अशीही ऐकायला मिळते, आपल्याला वाचायला मिळते की गुप्त साम्राज्याचं राज्य असताना उज्जयिनीला राजा विक्रमादित्य हा राजा होता. त्याची कन्या विद्योत्तमा. तिचं नाव खरंच सार्थ होतं. वयाच्या 11व्या वर्षी ही भाषा, शास्त्र, शस्त्र, कला, नृत्य अशी निपुण होती. वयात आल्यावर राजाने तिला तिचा वर निवडायची मुभा दिली होती. परंतु तिची एक अट होती की मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं बरोबर देईल, शास्त्रार्थ योग्य तो सांगेल, त्याच्याशी मी त्याची पती म्हणून निवड करीन आणि विवाह त्याच्याशी होईल. मी वरमाला त्याच्या गळ्यात घालीन. तिच्या ह्या सगळ्या अंगच्या गुणांमुळे ती अतिशय अहंकारी झाली होती. आजूबाजूच्या देशातल्या अनेक राजे आपल्या राजपुत्रांना घेऊन तिच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न करीत असत. परंतु उत्तर देता आलं नाही तरी त्यांचा अपमान करीत असे. आजूबाजूच्या सगळ्या राजांनी
जेव्हा त्याच्याशी वैर पत्करायचा विचार केला तेव्हा हा राजा म्हणजे विक्रमादित्य सैरभैर झाला. तो म्हणाला, आता काय करता येईल आपल्याला? हिचीच खोड मोडली पाहिजे. एखादा निर्बुद्ध मुलगा आणून त्याच्याशी हिचा विवाह लावून दिला पाहिजे, म्हणजे हिचं हे अहमन्य स्वभाव जो आहे अहंकारी तो कमी होईल. राजा आपल्या सगळ्या सेवकांना वर्दी देतो की गावामध्ये असा एखादा तरुण मुलगा शोधून आणा की जो अतिशय मूर्ख आहे. सैनिक सगळे कामाला लागतात. इकडे तिकडे शोध घेत असताना एक तरुण मुलगा फांदीवर बसून अशा प्रकारे फांदीवर घाव घालत होता की ती फांदी जर तुटली तर हा फांदी सकट खाली पडेल. लोकांनी त्याला सांगून बघितलं की अरे तू पडशील खाली, फांदी जर तुटली तर. असू दे, काही होणार नाही. पण लोक त्याला खाली उतरवतात आणि राजाचे जे सेवक असतात ते त्याला घेऊन जातात. राजा पुढे नेऊन उभं करतात की तुम्ही जो व्यक्ती मागत होतात तो हाच आहे, अतिशय मूर्ख आहे वगैरे. आणि त्या विद्योत्तमाने विचारलेल्या प्रश्नांना हा उत्तर देईल. तुम्हाला तिचा विवाह ह्याच्याशी करता येईल. अनाथच होता हा मुलगा. त्याला फक्त सगळ्यांनी असं सांगितलं की प्रश्नाची उत्तरं आम्ही देऊ, भोवतालची लोक, तू नुसते हातवारे कर तिने प्रश्न विचारल्यावर. विद्योत्तमा त्या पुढे उभं राहिल्यानंतर तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. हा नुसते हातवारे करत होता आणि उत्तरं मात्र इतर लोक देत होती. आणि तिला वाटलं, नुसत्या हातवाऱ्यांचा अर्थ जर माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात निघतोय तर हा किती विद्वान असेल. बोलायला लागला तर हा नक्कीच विद्वत्ता प्रचूर भाषण करील. आणि ती त्याच्याबरोबर विवाह करायला तयार होते. विवाह होतं, सागर संगीत सगळं होतं. आणि पहिल्या रात्री जेव्हा मंचकावर दोघं जण बसलेली असतात तेव्हा ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते. हा म्हणतो, तुला खरं सांगतो, मी शिक्षित नाही, मला काहीही येत नाही. राजाच्या सेवकांनी मला बळबळ लग्नासाठी तयार केलं आणि तुझा आणि माझा विवाह झालाय. मी तुझा आता पती आहे. ती त्याची इतकी निर्भत्सना करते की तुला एकही शब्द चांगला सरळ बोलता येत नाही, तुझी लायकी नाही माझ्या मंचकावर बसण्याची. आणि त्याची निंदा करून त्याला राजवाड्याबाहेर हाकलून देते. आणि खरंच अविद्येची बोचच अतिशय क्लेशकारक असते. हा तिथेच निश्चय करतो की मी विद्वान होऊनच परत येईन. राजा बाहेर जातो. आईवडिलांनी कालीची उपासना केलेली त्याला ज्ञात असते. तो काली देवीच्या मंदिरात राहतो आणि काली देवीची मनापासून उपासना करतो. देवी प्रसन्न होते आणि त्याच्या हातून किती प्रकारचं लेखन लिहिलं जातं. आपल्याला खरंच कमाल वाटेल. पण अतिशय हुशार, दिसायला खूप सुंदर असलेला हा जेव्हा सरस्वती देवी त्याच्या वाणीवर प्रसन्न होते आणि लेखन करून घेते तेव्हा तो लोकांच्या मध्ये प्रसिद्ध होऊ लागतो. त्यांनी लिहिलेली जी काव्ये त्याचा उल्लेख ह्या कवितेमध्ये केलाच आहे. पण शेक्सपियरपेक्षाही श्रेष्ठ असं त्याला मानलं जाऊ लागलं आणि त्याला त्याची योग्यता प्राप्त झाली. पण एका मूर्ख माणसाचा महान कवी कसा झाला हा प्रवास आपण जेव्हा वाचतो तेव्हा थक्क होतो. ऋतुसंहार हे महाकाव्य लिहिताना निसर्गाच्या ह्या ऋतुप्रेमावर असलेलं ते काव्य आहे. 6 ऋतू कसे बदलतात आणि निसर्गात कसा बदल होतो, अतिशय सुंदर असं लेखन त्यांनी केलेलं आहे. कुमार संभवम यामध्ये हिमालयाचा तपशीलवार वर्णन असलेलं शिवपार्वती यांच्या प्रेमाचं उत्कट आणि शृंगारिक वर्णन केलं असं वर्णन येतं. आणि मग एक कथा अशीही वाचायला मिळते की पार्वती खूप संतापली. पार्वतींनी त्याला शाप दिला की तुझा अंत एका वेश्येच्या हातून होईल. आणि संतापाने तिने दिलेला दुसराही शाप आपल्याला वाचायला मिळतो, तुझ्या अंगावरती कोड उठेल.
खरंच पुढे काही दिवसांनी त्याच्या अंगावरती कोड उठलं. काश्मीरहून पायी पायी प्रवास करत, निसर्ग सौंदर्य आस्वाद घेत असा तो प्रवास करत काशीला येतो आणि तिथे त्याच्या हातून रघुवंशम हे काव्य लिहिलं जातं. रघु, राजा अजा, दशरथ, राम, सीता यांच्या आदर्शवादाचं वर्णन असलेलं हे काव्य वाल्मिकी ऋषींच्या ह्या लेखनावर आधारित आहे असा उल्लेखही त्यांनी केला. त्यामध्ये नवरसांचा परिपोष झालेला आहे आणि हे लेखन झाल्यानंतर त्याच्या अंगावर उठलेलं कोडही नाहीसं होतं. संस्कृत अभ्यासक आणि संशोधक लक्ष्मीधर कल्ला यांनी आपल्या पुस्तकात असं लिहिलं आहे की कालिदासाचं जन्मस्थान काश्मीर असावं. अनेक संशोधक या कालिदासाच्या जन्माचा, वास्तव्याचा कालखंड त्यांच्या संशोधनातून निश्चित करतात. आपण कल्पनाही करू शकत नाही असं निसर्गातील नयन मनोहर दृश्य कवी आपल्या प्रभावी शब्दातून, अक्षर वाङ्मयातून साकार करतो आणि ते वाचून आपण आजही आनंद घेत आहोत. प्रेमाचा साक्षात्कार झालेला दिवस म्हणून आपण आषाढाचा पहिला दिवस कालिदासाच्या स्मरणाने साजरा करतो. धन्यवाद.